म्हटलं आपलं एक 15 दिवसानं माल एक 2700 झाडांचा प्लॉट आहे. बर बर काय परिस्थिती आहे मार्केटची? आम्ही तुमचं युट्यूब चॅनल रोज बघतो, बर रोज लोकांच्या प्रतिक्रिया ऐकतो, लोकांना म्हणजे एक नवीन उभारी देण्याचं काम तुम्ही महाराष्ट्रात केलं. जेवढं हो. जमेल तेवढं खारीचा वाटा. हो हो, नाहीतर काय झालं माहितीये का, शेतकरी एक तर शेती 100% तोट्यात आहे, हा. डाळिंबात थोडेफार 2 रुपये घडतात, तर बर. त्यातही काय होतं, कन्फ्युजन मार्केटमध्ये तयार करतात ही बरीचशी मंडळी. बर बर ते कन्फ्युजन दूर करण्याचं काम तुम्ही महाराष्ट्रातलं केलं. खऱ्या असं. खऱ्या अर्थानं आता हीच कुठंतरी दिशा मिळण्याचं काम खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला असणं गरजेचं आहे. कारण हो, हो. दिशाहीन जर शेतकरी झाला तर पिकून पण तो निराशा त्याच्या हो. पदरात पडते. पडते. कारण त्याला दिशाच कळत नाही नेमकं काय करावं, जागेवर द्यावं का मार्केटला जावं, आणि जागेवर द्यावं तर काय द्यावं हो. हे कळत नव्हतं. आणि त्यांनी एवढा लाखो रुपये खर्च केलाय, उष्ण हो. प्रश्न घेतले, व्याजाने काढले, बँकेचं कर्ज काढले, नातेवाईकाकडनं घेतले, हो. अनेक संकटांना म्हणजे स्वतःच्या मुलांकडे लक्ष नाही दिलं हो. किंवा घरात काय अडचणी असेल त्या दुर्लक्षित केल्या, तर शेतीकडे पहिले पैसे टाकलेले. साहेब तुम्हाला 100 वर्ष आयुष्य मिळो, महाराष्ट्रातली सगळी डाळिंब बागायतदार आहे ना, हा. त्याच्यात खऱ्या अर्थानं पैसेवाली हो. खऱ्या अर्थानं ती झालीच पाहिजे. हो हो हो. आणि ते आशीर्वाद तुम्हाला 100% मिळणार साहेब. नक्कीच ती कुठेतरी दुवा तुमची मिळू द्या. कारण आपण त्याला बळीराजा म्हणतोय, पण कशाचा बळीराजा काय नाही, कुठला बळीराजांकतलं काय आलं, तो जगाचा पोशिंदा म्हणतोय, त्याचीच खायची पंचायत झाली. खायची पंचायत. अगदी खरं बोलला तुम्ही. हो, वाईट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. बरोबर बरोबर. आणि काय वाटतं, वाढेल का मार्केट? मार्केट 100% वाढणार आहे. फक्त पावसाचे अडथळे आहेत. 4-2 दिवस पाऊस आला की ओले माल बाजारात येतात, त्यावेळेस थोडंसं मार्केट घसरण्याच्या शक्यता राहतात. हो हो थोडंसं जर सावध राहिलं, ओले माल बाजारात नाही आणले, कोरडीच आणले, हो हो कारण शेवट तो माल ज्यावेळेस व्यापारी बॉक्स मध्ये भरतो जास्तपर्यंत सडतो, हो अशा अवस्था होतात. त्यामुळे त्यावेळेस थोडीशी ती काळजी घेतली. ज्या निचऱ्याच्या बागा आहेत त्यांनी थांबलं, आणि हो ज्याला डाग येतोय त्यांनी माल काढला. हो. आणि पुढे जर उत्तर भारतात पाऊस झाला थोडासा, तर त्याचा थोडासा परिणाम होईल. पण ही संकट नेहमी येतच राहतात, त्याचा काही लई मोठा विषय नाहीये. आपत्ती त्याला काय करणार. ती काय शेवट पावसाळ्याचा सीझन आहे. हो पण हो या सगळ्या सिच्युएशन मध्ये बाजार वाढत असताना बाजार रोखला जातोय, त्यावेळेस आपण कुठंतरी मार्केटिंग मध्ये पाहिलं पाहिजे, 4 मार्केट तपासली पाहिजे. आता तुमच्या शेजारी संगमनेरचं मार्केट आहे, हो किंवा आमचं नाशिकचं मार्केट आहे, पुण्याचं मार्केट आहे, राहता मार्केट आहे, अनेक मार्केट जवळपास आहेत. हो 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 हो. आपण ज्या वेळेस आपण मार्केटला जातो त्यावेळेस मी नेहमी सांगतो की बाबा केडी चौधरीकडे माल आणा, म्हणून माझं कधीच आव्हान नाहीये. नाही नाही, ती तुमची भावनाच नसते. तुम्ही ना शेट, तुम्हाला पटणार नाही, प्रॉपरली मार्गदर्शन तुम्ही मार्केटिंगच्या बाबतीत समाजाला केलेलं आहे. हा 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 हा. माल तुम्ही कुठं द्यायचा की हा नंतरचा प्रश्न आहे. हो, असं म्हणजे त्या बाबतीत तुम्हाला 100% धन्यवाद. नाही नक्कीच. शेवट आहे का, मी नेहमी म्हणतो की मी अख्ख्या महाराष्ट्राचा मी माल विकू शकणार, पण महाराष्ट्राला दिशा तर नक्की देऊ शकतो. 100% दिशा देण्याचं काम खूप मोठं केलंय साहेब तुम्ही. आता सर्वांचेच फोन मला होत नाहीत, किंवा आले तरी म्हणजे तेवढा वेळ माझ्याकडे कमी जास्त आहे, तेवढा मी बोलतोय प्रत्येकाशी. दररोज 150-200 शेतकऱ्यांशी संवाद आहे फोनवर सुद्धा माझा. नाही आहे, मी तुमचं युट्यूब चॅनलला रोज बघतो ना साहेब, आणि खूप बोलक्या प्रतिक्रिया असतात शेतकऱ्यांच्या. लोक फार खुश आहे. बोलके म्हणजे आज त्यांना कुठंतरी आशेचा किरण दिसतोय, बाबा यांच्याशी बोलायला मिळलं आपल्याला. काहीतरी घरामध्ये वादविवाद होत आहेत, की एक म्हणतो दे बाग, एक म्हणतो थांबा. हा, अगदी खरं अगदी खरं. प्रत्येकाच्या घरात नेमका प्रश्न काय करावा, म्हणजे आलेलं गिऱ्हाईक पकडावं का सोडावं, हा, मार्केटला जावं की जागेवर द्यावं. जागेवर द्यावं. हा, आणि पुढे जाऊन बाजार वाढतील का घटतील. हा, तोच मोठा प्रश्न झालेला आहे मार्केटच्या बाबतीत. हा, मग ते एखाद्याची 5 महिन्याची बाग असेल तरी तो पटकन मग त्याला काढून घ्या, पुढे जाऊन मंदी होती का काय. हा, होतं ना होतं ना. हा, पण मी ठामपणे सांगतो, बाजार कमी होणार नाहीत. ह्या वर्षीचं जे चित्र आहे, हो, हे चित्र अजून कुठेही मार्केट मधून माल वसुंडून व्हायला नाही. नाही नाही. मार्केट एवढी फुल नाहीत, परंतु हलक्या मालांचं प्रमाण हे जास्त आहे. अगदी बरोबर. हा, टिपका, बुरशी झालेले डांबऱ्या, ही खूप माल आहेत, तेल्या, आणि त्याच्यात कुठेतरी चांगला मालवाला भरडला जातोय. हो हो. कारण ज्या वेळेस वलं पेटत नाही, वाळलं पण धुपू करते, अशी परिस्थिती मार्केटमध्ये किंवा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बरोबर. हा, पण काळजी करू नका. एक आता पुढचा जो मला दिशा दिसते, ज्या बागा खराब होत चाललेल्या आहेत किंवा होणार आहेत, ते शेतकरी थांबू शकत नाही.
बरोबर बरोबर आणि ज्यांचा चांगला आहे त्यांनी विरळून काढा, गडबड करू नका. हो. हा, म्हणजे ह्या लेवलवर पुढे जाऊन आपल्याला रेट राहतील, म्हणजे रेट पडायची शक्यता मला दिसत नाही. चालेल चालेल, धन्यवाद. हा, आता काल परवा मी अनुभवलं हो की पाऊस आला की थोडस जागेवरती लगेच रिवर्स होतात घेणारा. हो 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 पाऊस उघडला की मार्केटमध्ये लगेच तेजी येते आहे, म्हणजे घेणाऱ्यांची जागेवरती. पण मार्केट अशी घसरलीच नाहीये कुठंच. हो 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 हा, हो आता काल मी पाहिलं की थोडस आज रक्षाबंधन आहे, हो. कालच्याला थोडस जे माल परवा 2 दिवसापूर्वी रक्षाबंधनला पोहोचणार होते, काही ठिकाणी रविवारची मार्केट असतात, त्यामुळे 4-2 रुपयाची घसरण 1-2 दिवसापूर्वी झाली. पण काल परत मार्केट करंट झाली, कारण रक्षाबंधनच्या नंतर पुढे माल जाऊन विकणार तो. अच्छा. हा, मग ते 4-5 दिवसाच्या प्रवासात असणाऱ्या मालांना काही अडचण नाही आणि मालही सुके झालेत. महाराष्ट्रात कुठे पाऊस नाही. नाही 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 नाही. हा, आणि मग अशा परिस्थितीत तुम्हाला दिलासा मिळणं हे खूप गरजेचं आहे. हो, अगदी तेच महत्वाचे साहेब. हो, नाही, चालेल. काळजी करू नका. या वर्षी तुम्हाला रेट मिळणार आहे, पण मी पुढच्या वर्षी जर ना मी सांगू शकत ना तुम्ही सांगू शकताय. नाही 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 नाही, हा, बरोबर. पण ह्या वर्षी तर नक्की सांगतो की आता काय लगेच कुठं झाडाला फळं लागतील आणि पटकन बाजारात येईल अशी परिस्थिती नाही. नाही, अगदी बरोबर. का नाही? की मे महिन्यामधला पाऊस जो झालाय तो भयंकर त्रासदायक झालेला आहे. अगदी बरोबर. कोणता भाग ठोकला नाही असं पावसाने नाही, दर न भरली मे महिन्यामध्ये. अगदी बरोबर. अगदी हा, बरोबर. आणि हे जे मला जाणकारांनी तेव्हा सांगितलं होतं की जर हा पाऊस एवढा पडलेला आहे तर ह्याचं 2-2.5 महिने बुरशीचं रूपांतर हे राहणार आहे आणि फळं पुढे जाऊन खूप त्रासदायक ठरणार आहेत. पीक वगैरे येणार, तेल येणार, हो, आणि तसंच घडत चाललेलं आहे. अगदी बरोबर आहे. हो, त्यामुळे मार्केटिंगच्या बाबतीत तुम्ही बिंदास राहा. हो. तुम्ही माल टिकवा आणि तुमच्या त्या मालाला, टिकवलेल्या मालाला नक्की म्हणजे त्या रेट मिळणार आहेत. तुमचं की आज या वर्षी जे प्रयत्न करून तुम्ही जे बागा टिकवलेल्या आहेत त्यांचं कुठेही नुकसान होणार नाही, एवढं मी छाती ठोकून सांगतो. चालेल चालेल, धन्यवाद साहेब, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल. नाही हो का, मी 6 वाजता आज 5:30 वाजता फोनवर बसलोय, आता वाजल्यात जवळजवळ 8:15. अजून 1 तास 2 तास माझे फोनच चालतील. अरे पण बापरे. मला जेवढे फोनवर बोलता येईल तेवढं बोलतोय. अरे. पण शक्यता आहे का आता मला काय 2-5 मिनिटं बोलल्याने मला ही होणार नाही, पण तुम्हाला दिलं. प्रत्येकाला वेळ द्यायचा. शेवटी तुमचा दिवसभराचा वर्कलोड बघता परत शेतकऱ्याशी संवाद साधायची सोपी गोष्ट नाही ना. जेवढा साधता येईल तेवढा साधूया. सगळेच प्रश्न अगदी अगदी तुमच्यासारखे सखोल विचारत नाही, त्यांना थोडासा बोललं काय बाबा, काय परिस्थिती काय आहे, असं एवढं विचारलं तर फोन ठेवतात. हो पण हो, तुम्ही अभ्यासाने जे प्रश्न विचारतात त्याला मी अभ्यासाने उत्तर देणे ही माझी जबाबदारी समजतो. बरोबर बरोबर बरोबर. हम्म, त्याला काळजी करू नका. हो हो. मला अजून किती दिवस टाइम आहे आपल्या मालाला? सर्वसाधारण 5 सप्टेंबरच्या दरम्यान निघेल. भरपूर टाइम आहे अजून. त्या हो दरम्यान आपल्याला गणपती जातील, गौराया जातील, पुढे जाऊन नवरात्रही आहे. हो. खायला मालही लागतोय सगळीकडे देशभरात. फक्त पावसाचा हा साधारणतः अजून तुम्हाला 1 महिनाभराचा कालावधी आहे. अच्छा. हा, तर महिन्याभरात रेट घसरणार नाही, रेट चांगलेच राहतील. ठीक ठीक. का राहतील? कारण ना आंबा आहे ना सफरचंद आहे. हा हा हा. देशभरात जर मंदी होत असेल तर एक तर आंब्यानी होती आणि सफरचंदानं होती, दुसऱ्या फळांनी कुठली मंदी होत नाही. अच्छा आणि तिसरी मंदी झाली ते पावसाने मंदी, पाऊस भिजले, माल खराब झाले तरच होईल. अच्छा अच्छा अच्छा. हा, नंतर राजस्थान हा नोव्हेंबरच्या नंतर चालू होतो, तोपर्यंत कर्नाटकचा काही माल येईल, पण तो हो. किती येतोय काय येतोय तिकडे बी नुकसान झाले, आपल्यासारखं नुकसान झालेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हो हा. हो, त्याचाही रिपोर्ट मी देत जाईल सद्यस्थितीमध्ये. चालेल चालेल साहेब. चालेल चालेल चालेल, ओके. धन्यवाद साहेब, हा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल. नाही नाही, कधी तुम्हाला आठवण आली मला फक्त फोन करून ठेवा, डायरेक्ट फोन लागत नाही माझा. हा हा, नाही मी ना मगाशी ट्राय केला पण तुम्ही बिझी होते. हो पण हो. आता इतके लोक फोन करतात, मी ते युट्यूबवर बघतो ना, हा. ते काय इतकी सोपी गोष्ट नाही प्रत्येकाचा फोन रिसिव्ह करणं. हो. काही अडचण नाही, तुम्हाला शेजारी नाशिकलाही मार्केट आहे आपलं. काय नाही साहेब, मी गेल्या वर्षी माल दिलेला आहे आपल्या दुकानला. अच्छा, नाशिकला आपल्याला चांगलं अत्याधुनिक मार्केट, डिजिटल मार्केट केलेलं आहे, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल. हो हो, 100% होतो, 100% होतो साहेब. हो 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 हो. चालेल, नक्की. धन्यवाद साहेब. हा. ओके, धन्यवाद.